नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आज आपण मराठीचा स्वाध्याय पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण उतार्यावरील काही प्रश्न पाहिले होते। आज आपण सरावासाठी उतारा 2 पाहूयात। तर सर्वप्रथम हा उतारा आपण मोठ्याने वाचूयात, काळजीपूर्वक लक्ष द्या आणि त्यानंतर त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। फुलपाखरे सर्वांना खूप आवडतात, विशेषतः लहान मुलांना तर ती खूपच आवडतात। भारतात फुलपाखरांच्या सुमारे 1500 प्रजाती आहेत। प्रत्येक फुलपाखराची वनस्पती ठरलेली असते। ते त्या वनस्पतींना येणाऱ्या फुलांकडूनच रंगद्रव्य घेतात। त्यांच्या पंखामध्ये एक गंमत असते। उघडलेल्या पंखावर खूप आकर्षक रंग दिसतात, परंतु मिटलेल्या पंखांची रंगछटा फिक्कट असते। त्यामुळे फुलपाखरे झाडावर पंख मिटून बसली की आपल्याला ओळखू येत नाहीत। अशा प्रकारे फुलपाखरे स्वतःचे संरक्षण करतात। आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे फुलपाखरांमुळे फळे तयार होतात। हे तुम्हाला माहीत आहे का? फुलपाखरे या फुलावरून त्या फुलांवर जाताना त्यांच्या पायांना चिकटून एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलात जातात आणि फुलांचे फळात रूपांतर होते। अशा तऱ्हेने फलधारणेच्या कामात फुलपाखरे मदत करतात। अशी ही फुलपाखरे सगळ्यांना का आवडणार नाहीत? महाराष्ट्रात नाशिक, रत्नागिरी, मुंबई येथे फुलपाखरांची स्वतंत्र उद्याने आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण उतारा वाचलेला आहे। आता याखाली काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण सोडवूयात। प्रश्न पहा, फुलपाखरे केव्हा ओळखू येत नाहीत आणि याचे पर्याय आहेत उडताना, झाडावर पंख मिटून बसल्यावर, एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाताना आणि फुलांच्या खाली बसल्यावर। तर फुलपाखरे आपल्याला केव्हा ओळखू येणार नाही, तर या ठिकाणी आपण उतार्यामध्ये पाहिलेलं आहे की आपल्याला फुलपाखरे कधी ओळखू येत नाहीत। पहा, फुलपाखरे झाडावर पंख मिटून बसली की ओळखू येत नाहीत। म्हणजे या ठिकाणी हा जो पर्याय 2 आहे तो बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे म्हणलेलं आहे। वाक्य चुकीचे आहे। प्रश्न नीट वाचत जा म्हणजे आपल्याला उत्तर लगेच कळेल। पहिला पर्याय आहे फुलपाखरामुळे फळे तयार होतात। हा पर्याय सुद्धा बरोबर आहे। हा पर्याय पहा, प्रत्येक फुलपाखराची वनस्पती ठरलेली असते। हे सुद्धा वाक्य आपण उतार्यामध्ये वाचलेले आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, झाडावर पंख मिटून बसल्याने फुलपाखरांचे संरक्षण होते। आणि चौथा पर्याय, फुलपाखरे ही कीटकवर्गीय आहेत। तर हा चौथा पर्याय बरोबर आहे आणि हा जो तिसरा पर्याय आहे तो चुकीचा आहे। झाडावर पंख मिटून बसल्याने फुलपाखरांचे संरक्षण होते, हा पर्याय चुकीचा आहे। पुढचा प्रश्न पहा, फुलपाखरे रंगद्रव्य कोणाकडून घेतात? पर्याय आहेत फूल, फळे, माती आणि निसर्ग। तर याचा योग्य पर्याय आहे फूल। फुलांकडून फुलपाखरे रंगद्रव्य घेतात।